रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, रायगड सम्राटमध्ये मी शंकर वादंडे आपलं स्वागत करत आहेत. आज आपण खास मुलाखत घेत आहोत आरपीआयचे नेते, आरपीआय रायगड जिल्हा प्रवक्ते मोहन सर गायकवाड, जे ॲडव्होकेट आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये रायगड पक्षाची भूमिका मांडणारे आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आताच नुकताच 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद झाली, एक बैठक झाली रायगड जिल्हा स्तरीय, की रायगड जिल्ह्यामध्ये आरपीआयचा 68वा जो सोहळा होणार आहे, जो महाडमध्ये होणार आहे आणि तो कशा प्रकारे होणार आहे याचे आपण जाणून घेऊया. मोहन गायकवाड सर, आपलं स्वागत आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. बोला. आपण ज्या महाडमध्ये जो आरपीआयचा जो वर्धापन दिवस घेणार आहात, तो वर्धापनाची तयारी कशा स्वरूपात होणार आहे, वर्धापन कशा स्वरूपात होणार आहे, यामध्ये महाराष्ट्रातून आणि मुंबई सह पनवेलमधून कशा स्वरूपात हा सोहळा होणार आहे? अगदी बरोबर आहे. 3 ऑक्टोबर हा आमच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाचा वर्धापन दिन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष साजरा करणार आहे. बाबासाहेबांच्या खुल्या पत्रावर आधारित जो पक्ष आहे, त्या पक्षातली सर्वसमावेशक भूमिका कशी आहे हे सर्व समाजाला, बहुजन समाजाला कळण्यासाठी हे वर्धापन महाराष्ट्राच्या देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये आतापर्यंत घेत आलेले आहेत. 68वा वर्धापन दिन हा महाडच्या क्रांतीभूमीमध्ये 3 ऑक्टोबर 2025 होत आहे आणि त्याची तयारी संपूर्ण रायगडभर ही सुरू आहे. आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय प्रकाशजी मोरे साहेब आणि रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यातले जे काही 15 तालुके आहेत, शहरं आहेत, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका हे दोघेही नेते मोठ्या प्रमाणात घेत आहेत. आणि माननीय प्रकाशजी मोरे साहेब तर पायाला भिंगरी घेत बांधल्यागत संपूर्ण रायगड जिल्हा कोकण हे पिंजून काढत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमात जवळपास 10,000 लोकांची उपस्थिती असेल असा आमचा सगळ्यांचा अंदाज आहे. आणि अगदी खारघरपासून निळे झेंडे ते महाडपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कमानी, वेगवेगळ्या प्रकारचे मोठे बॅनर्स, त्याच्याप्रमाणे ढोल ताशांचं गजर आणि एक मोठा भव्य दिव्य, जवळजवळ 80x40 स्टेज, इतका भव्य दिव्यतेचा हा कार्यक्रम या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये साजरा होणार आहे. आणि मी सगळ्या चळवळीला कार्यकर्त्यांना, महिला, पुरुष, तरुण, युवक या सगळ्यांना आवाहन करतोय की हजारांच्या संख्येनं या महाडच्या क्रांतीभूमीत वर्धापन दिनानिमित्त आपण उपस्थित राहायचे. वर्धापन हा दिन हा जोरात जल्लोषात होणार आहे. त्याचबरोबर आरपीआयचे आपल्याकडे नुकतंच प्रवक्तेपद आलेलं आहे. याबाबत आपण पनवेलमध्ये कशा स्वरूपात, रायगड जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपात बांधणी करत आहोत? प्रवक्ता माझं 1 वर्षापूर्वी माझी नियुक्ती झालेली आहे. प्रवक्त्याचं काम आहे पक्षाची योग्य ती भूमिका लोकांसमोर मांडणं. ते काम मी प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारे करत आहे असं मला विश्वास वाटतो आणि वरिष्ठांची त्याला दाद देखील चांगल्या प्रकारे मिळते आहे. तर संघटन बांधणीमध्ये आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे जिल्हाध्यक्ष असतील, प्रांताध्यक्ष असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्तम संघटन या ठिकाणी तयार झाले तुम्हाला पाहायला मिळेल. एकेकाला असं वाटत होतं की पनवेल रायगडमधली आरपीआय संपली की काय, परंतु आज 15 तालुका अध्यक्ष, सगळे शहर अध्यक्ष आणि सगळे तरुण, महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या पक्षामध्ये काम करत आहेत. आणि आठवले साहेबांचे हात हे बळकट करत आहेत. आठवले साहेबांच्या स्वप्नातला आणि बाबासाहेबांच्या विचारावर खुल्या पत्रावर आधारित असलेला हा पक्ष खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षमपणे बांधत आहोत. पक्षाची जी बांधणी चालू आहे आणि आगामी येणाऱ्या निवडणुका, रायगड जिल्हा परिषद असेल की मुळामध्ये पनवेल महानगरपालिका ही येत आहे, मग यामध्ये पक्षाची भूमिका कशी काय असेल आणि या हिशोबाने आपला जो मित्रपक्ष आहे, महायुती आहे, भाजप यांच्या वाटेला, रिपाईच्या वाटेला कशा स्वरूपात हे देणार आहे? अत्यंत चांगला प्रश्न आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारलेला आहे. आणि पक्षप्रवक्ता म्हणून माझी भूमिका मांडणं, पक्षाची भूमिका मांडणं ही माझी जबाबदारी आहे. मी एवढेच या ठिकाणी सांगेन की आमची नैसर्गिक युती ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब हे बीजेपीच्या कोट्यातून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय समाज कल्याण मंत्री आहेत. त्यामुळं आम्ही डायरेक्ट बीजेपीमध्ये असल्या कारणानं तर या
युतीतनं म्हणजे बीजेपी आरपीआय युतीतनं आमची ज्या जागा आहेत त्या जागा फिक्स आहेत, कारण त्या आमची नैसर्गिक युती आहेत. जरी भाजपामध्ये स्टँडिंग नगरसेवक असले, नव्यानं प्रीतम म्हात्रे यांचे नगरसेवक पक्षामध्ये आल्याने पक्षाची प्रचंड ताकद बीजेपीची वाढलेली आहे आणि त्या अनुषंगानं म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची देखील आठवले साहेबांच्या गटाची देखील चांगली ताकद यामध्ये या महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाढलेली आहे आणि आपण मोठ्या ताकदीनं या बीजेपी बरोबर अर्थात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार विक्रांत पाटील साहेब असतील आणि जे 15 वर्ष या पनवेल महानगरपालिका क्षेत्राचं किंवा पनवेल तालुक्याचं 15 वर्ष सातत्यानं एक आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतात आणि संपूर्ण पनवेलचा चेहरामोहरा, विकासाचा चेहरामोहरा ज्या बदललेला आहे त्याचे म्हणजे आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या जाणार आहेत आणि खात्री आहे आमच्या रिपाईचा जो वाटा आहे मागे एकदा खामोट्याला माननीय रामदासजी आठवले साहेब जेव्हा आले होते तेव्हा 5 जागांची मागणी माननीय आठवले साहेब यांनी केलेली आहे आणि मला खात्री आहे आठवले साहेब या 5 जागा आरपीआय साठी पनवेल तालुक्यामध्ये खेचून आणतील आणि इथले बीजेपीची जी बॉडी आहे, जी टीम आहे माननीय लोकनेते रामशेठजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ते देखील आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतील आणि आठवले साहेबांच्या मागणीचा मान सन्मान करतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय भाई नरेंद्रजी गायकवाड आमचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुका आणि सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुका आम्ही ताकदीने लढणार आहोत. आणि राहिला पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा विचार तर प्रभाकर कांबळे जे आमचे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष आहेत ते आणि मी कार्याध्यक्ष आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा आणि आमचे 10 शहराध्यक्ष त्याच्यामध्ये निलेश सोनवणे असतील, मोहन बलखंडे असतील, त्याच्यानंतर आमचे साल्वे असतील नवीन पनवेलचे, त्यानंतर मंगेश दिवारचे असतील, घाटविषय असतील कारगडचे, अशी आमची मजबूत टीम या ठिकाणी आहे आणि जवळजवळ जी 1 लाख लोक एससी आणि एसटीची ज्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत ती मतं बीजेपीच्या पारड्यात आणि पर्यायानं रिपब्लिकन पार्टीच्या पारड्यात कसे पडतील यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करू. आठवले साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग या शहरांमध्ये आहे आणि तो संपूर्ण वर्ग या महानगरपालिकेमध्ये ताकदीनं आठवले साहेबांच्या पाठीशी उभं राहील आणि बीजेपीची सत्ता या ठिकाणी एक हाती आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा चंग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बांधलेला आहे. हे सर्व जरी घडत असताना आपण रिपाईला 10% वाटा आपण मागितलेला आहे, पण 10% आपल्याला प्रत्यक्ष रिपाईला फक्त 2च जागा दिलेल्या मागील इलेक्शनला पनवेल महानगरपालिकेला. मग या पुढच्या इलेक्शनला जागा तुम्हाला 5 देतील असं काय त्याच्यामध्ये सुशंका वाटते? माननीय नामदार केंद्रीय समाज कल्याण मंत्री आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांची जी ताकद आहे, यांचं जे वजन आहे, त्यांचं जे वलय आहे, ती वलयाची ताकद आहे. जेव्हा आठवले साहेब 5 बोलतात तेव्हा त्यांची ती ताकद आहे त्या जागा खिचून आणण्याची. त्यामुळे आम्हाला 100% विश्वास आहे की आदरणीय नरेंद्रजी गायकवाड आमचे प्रांताध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या 5च्या 5 जागा आम्ही मिळवण्यामध्ये यशस्वी होऊ असा आम्हाला विश्वास वाटतो. बाकी अंतिम निर्णय हे माननीय लोकनेते आणि आमचे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब हेच घेतील आणि तो जे निर्णय घेतील तो निर्णय संपूर्ण रायगड जिल्ह्याला मान्य असेल असा मला विश्वास वाटतो. नक्कीच आपण पाहिलं रायगड सम्राटमध्ये आपण आरपीआय रायगड जिल्हा प्रवक्ते तथा कार्याध्यक्ष पनवेल महानगरपालिका मोहनजी गायकवाड यांनी आरपीआयची जी काय भूमिका आहे ते स्पष्टपणे मांडलेली आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या इलेक्शनमध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये 5 जागाची मागणी जे आठवले साहेबांनी केलेली आहे त्या 5 जागा भाजपकडून मिळाव्या असे त्यांची पक्षाची भूमिका आहे. तर पाहू आपण आगामी इलेक्शनमध्ये आरपीआयला कशा प्रकारे यश मिळतंय.